इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला इंग्रजीतील सर्व काळ माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी एकच मराठी वाक्य घेऊन त्या मराठी वाक्याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करताना वेगवेगळ्या काळामध्ये इंग्रजीत त्याचे ट्रान्सलेशन केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला इंग्रजीतील काळ सहजपणे लक्षात येईल. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, ती शाळेत जाते, शी गोज टू स्कूल. ती शाळेत गेली, शी वेंट टू स्कूल. ती शाळेत जाईल, शी विल गो टू स्कूल. ती शाळेत जात आहे, शी इज गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात होती, शी वॉज गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात असेल, शी विल बी गोइंग टू स्कूल. ती शाळेत गेली आहे, शी हॅज गॉन टू स्कूल. ती शाळेत गेली होती, शी हॅड गॉन टू स्कूल. ती शाळेत गेलेली असेल, शी विल हॅव गॉन टू स्कूल. तर आता या व्हिडिओचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ समजून घ्यायचा असेल, म्हणजेच इंग्रजीतील सर्व काळ त्याच्या स्ट्रक्चरसहित डिटेलमध्ये समजून घ्यायचे असेल, तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट करा. त्याची लिंक मी माझ्या होम पेजवर दिलेलीच आहे. थँक्यू.